अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आंबेडकरी विचारांच्या सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून राज्यभर जिल्हास्तरावर मोर्चांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातही मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी शनिवारी 22 ऑगस्ट रोजी वर्तकनगर येथील बुद्ध विहारात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ रिपब्लिकन नेते गंगारामजी इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीला आंबेडकरी विचारांच्या विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात पुढील आंदोलनाची दिशा, ठाण्यातील मोर्चाचे नियोजन, संघटनात्मक तयारी तसेच नागरिकांचा सहभाग याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात संघटितपणे आवाज उठवून आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. आगामी काळात ठाण्यात मोठ्या संख्येने नागरिकांच्या सहभागातून मोर्चा काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं अनुसूचित जातीच्या या विषयाला एक मार्गदर्शक तत्व दाखवलेले आहे. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्र सरकार तर वर्गीकरण करण्याच्या बेतात आहे. या वर्गीकरणाच्या बेतातून समाजामध्ये भांडणं लावायचं काम चालू झालेलं आहे. राजकीय दृष्ट्याचा व्याप लक्षात घेऊन आमचे लहान बंधू, आम्ही त्यांना लहानच म्हणतो, त्याच्यासाठी वाटेल ते करायचं आमची तयारी असते. कोचीराम कांबळे एक मातंग बांधव नांदेडला नामांतराच्या याच्यामध्ये जय भीम करताना मेला. त्याला म्हणत होते जय भीम म्हणू नको, तो म्हणे मी जय भीम म्हणे. अशा पोचीराम कांबळे मातंग बांधवांनी बाबासाहेबांना बलिदान दिलं आणि त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. परंतु राजकीय मंडळी, सरकार, महाराष्ट्र सरकार आमच्यात मतभेद लावून फटाफूट करून त्यांचं राजकारण साधून घेण्याचं काम करत आहे आणि समाजामध्ये फूट पाडत आहे. त्याचा विरोध करण्यासाठी अनुसूचित जातीच्या विरोधात मोर्चाच्या आयोजनासंबंधी आजची बैठक लावलेली आहे. नाही, याच्यात सर्व आंबेडकरी समाज असो, मातंग बांधव असतो, चर्मकार बांधव असो, होलार असो, या 59 जाती यांना सामावून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तरी हा मोर्चा कधी काढणार? आता हे कार्यकर्त्यांमध्ये ठरवून किती संख्येने लोक सहभागी होतील? जास्तीत जास्त हा शहराच्या वतीनं आहे. 2-3 हजाराच्या मोर्चा सहभागी होतील.